महासागर न्यूज. मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल. असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही. सर, पीएम मोदीने आव्हान दिलं आहे, कसं बघता आहे? हा आव्हान म्हणजे काय आहे एक्झॅक्ट? मला असं वाटतं की आता ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती तयार झालेली आहे त्याचा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थांवर एक मोठा ताण पडतो आहे. आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत. अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती. राहुल गांधींनी टीका केली आहे की ते म्हणतात तुम्ही रोड शो मध्ये मोदीजी स्वतः एवढ्या गाड्या वापरतात, बाकी सगळ्यांचे कमी व्हायला पाहिजे. असं आहे, मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल. केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधींचं विधान आहे. असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही. तर केरळमध्ये मुख्यमंत्री ठरत नाहीये काँग्रेसचा, पण ते तमिळनाडूचे राज्यपालांवर आरोप करत होते. तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे की त्यांच्या सेंट्रल लिडरशिपला स्टेटमध्ये कोणी मानत नाही. सेंट्रल लिडरशिप डिसिजन घेऊ शकत नाही. सेंट्रल लिडरशिप स्टेटला एकत्रित ठेवू शकत नाही. कर्नाटकमध्ये आपण तेच पाहतोय, केरळमध्ये तेच होणार. सर, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने आलोचना की है नरेंद्र मोदी जी की आज वो कॉम्प्रोमाइज पीएम है. देखिए, राहुल गांधी भारत की पॉलिटिक्स के सबसे रिजेक्टेड माल है. रिजेक्टेड बाय ऑल, रिजेक्टेड ऑलवेज, रिजेक्टेड इन एवरी स्टेट. तो मुझे ऐसा लगता है कि ये जो लोगों ने रिजेक्ट किया हुआ माल है, डेमोक्रेसी में जिसको लोग एक्सेप्ट करते हैं वही महत्वपूर्ण होता है. तो ये जो रिजेक्टेड और डिजेक्टेड किस प्रकार के राहुल गांधी है, इनको आप महत्व देते हैं, हम इनको महत्व देते नहीं है. देश मोदी जी के साथ खड़ा है, देश मोदी जी के पीछे खड़ा है. देश बार बार मोदी जी को महासागर न्यूज.